सगळ्यांना कुसुम यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज ब्लॉगला सुरुवात केली आहे परत एकदा। तर आम्ही आलोय मस्त काय याला काय बोलतात, लोटस पॉइंट। अरे लोटस पॉइंट आहे अजून एक पॉइंट। हा गाडी वॉशिंग करायला आलोय आणि याच साईडला आहे लोटस पॉइंट। हे बघा खूप पाणी दिसत असेल तुम्हाला। मागच्या वेळेस मी शॉर्ट व्हिडिओ पण काढले, वरून फ्रेम दिले त्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही मला। आणि मी आज परत एकदा माईक विसरली आहे। चला असंच सहज सुचलं, म्हटलं आलोय तर एक ब्लॉग तरी होईल आपला 5-10 मिनिटाचा, म्हणून सुरुवात केली आहे। आणि त्याच्यामुळे मी माईक आणला नाहीये अजून, पण माईक मध्ये मी व्हिडिओ काढला नाहीये, तर मला काढायचा आहे। तर नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये मी ना माईकनेच व्हिडिओ काढणार आहे, म्हणजे आपला लॉंग ब्लॉग। तर बघा मिस्टरांची बाईक घेतली आहे धुवायला, वॉश करायला, आणि मस्तपैकी वॉश करत आहे। हे बघा मिस्टर उभे आणि सोनू, आणि इथं मस्तपैकी खूप छान असं क्लायमेट आहे। आणि बघा लोटस पॉइंट खूप मोठा आहे, तिकडे जाऊनच मी तुम्हाला दाखवते। मागे तुम्हाला सॉन्गचा आवाज येत असेल, सॉन्ग म्हणजे आपलं मंदिराचं गाणं, आरतीचा आवाज। तर इथं बघा आहे, बघा इथं हे बघा त्या साईडला मंदिर आहे। हे बघा शंकराची मूर्ती आहे, तिथं आरती होते, त्याचा आवाज आहे गाईज, बघू शकता तुम्ही। बघा मस्तपैकी गाडी धुत आहेत मिस्टरांची, आणि इथून मिस्टर गाईड करताय, असं धू तसं धू हे ते सांगतायत। हे बघा मस्तपैकी गाडी वॉश झाली, आणि त्या दादाने इकडे बाहेर लावली आपली गाडी, मस्त आंघोळ घातली निळ वादळचं। हा पण आपण नाव ठेवलंय ना निळ वादळ। ओके, मला काही एवढी इंग्लिश जमत नाही गाईज, म्हणून मुलगा सांगतो प्रत्येक गोष्ट मधला अर्थ। आणि बघा मस्तपैकी धुतलेली वॉश झालेली आपली गाडी। काय झालं? त्यांना बेरिंग गेले। ओके, टाकले त्याने आता। तो बघा तो दादा बघा पुसून पण देतोय गाडी मस्तपैकी धुतल्यानंतर। हे बघा धुवून झाल्यानंतर अशी पुसून पण देतात, मला माहित नव्हतं गाईज, पण मी आज प्रत्यक्षात बघते। मिस्टरांबरोबर आज पहिल्यांदाच आली मी गाडी वॉश करायला, म्हणून आज मला मिळालं बघायला आणि कळालं पण। मस्तपैकी कणस खायला आलोय बघा, कणस भाजतोय, आणि राकेशजी बोलले की कणस घे म्हणून खायला, भुट्टा पैकी भाजतायत ते। आणि हे बघा किती छान पैकी लावले कणस, भारी वाटतं असं पाण्याच्या ठिकाणी खायला। हे बघा मस्त पैकी कणस, हे घ्या हो कणस। 3 जनों के लिए 1 कणस। गरम है? मग गरम नाही तर काय, आ गरम गरम। हा गरम गरम। चला तर गाईज मस्तपैकी कणूस खाऊन घेतो आम्ही आणि भेटतो तोपर्यंत। ब्लॉग कंटिन्यू करा, द्यावं त्याला। त्या पप्पाने खाता बी नाही त्याच्या पप्पाला। तोंड बघा कसं करतो सोनू। तर गाईज भुट्टा खाऊन झाल्यावर भेटतो, कंटिन्यू करा गाईज व्हिडिओ। मस्तपैकी लोटस पॉइंट आहे आणि इथं खूप छान वाटतंय, एकदम शांत, मन प्रसन्न होतं या ठिकाणी। मी बरेच वेळेस इथं व्हिडिओ पण काढले। हे बघा या मंदिराचा आवाज येत होता आरतीचा, अजून पण आरती होते गाईज। तर याचं काम चालू आहे गाईज या लोटस पॉइंटचं, तेव्हा खूप छान असं दिसणार। त्याचं काम दिसत असेल तुम्हाला आता।
तंदूर वडापाव घ्यायला आलोय आणि तो झोका आहे झोक्यावर बसलाय सोनं आणि मी मस्त झोक्याची मजा घे. अरे पाय वरती कर ना. रे हो काय बुरबुरती होती. आणि रात्री इथं वडापाव लाईन लावलेली आहे घेऊन ए मम्मा जाण्यावर. पाय सोड ना. हा. फक्त झोक्यासाठी द्यायचा. मग छत्री भारी वाटते. त्या बाप्पा तिकडे गेले त्या बाप्पाला व्हिडिओ बघू शकता गाईज. आम्ही अंबरनाथ मधून आलोय बदलापूरला वडापाव खायला. इथला खूप वडापाव फेमस आहे का राकेशजी? तुम्ही म्हणत असेल विराट कोहली कुठे गेला आणि आहे? राकेशजी पण झोका खायला आले बघा लगेच. तुम्ही म्हणत असेल विराट कोहली कुठे गेला असेल पण मी हा, विराट कोहली हा बघा इकडे या आणि जोरदार सिंगल पूर्ण एक झोक्यावर तो बसलाय. 40 रुपये चीज वडापाव. चीज वडापाव पण ते छान आहे ना. बोला. एक वडापाव 40 रुपये. तंदूर चीज वडापाव. महाग आहे ना. समस्या आहे रे. मच्छी आहे. डिप्रेशन. नाही असं खाना असं तो बनता है रे कितना भी बेगा रहो खाना तो बनता है. डिप्रेशन असं नसतं. डिप्रेशन असं असतं. डिप्रेशन आणि ह्याच्यात घ्यायचं का? ही बिल्डिंग दिसते ना इथं आम्ही रूम बुक केला आहे. कोणाला घ्यायचा असेल तर सांगा. आम्ही पण 2 BHK बुक केलेला आहे. 2 BHK बुक केलंय. विचारा माझ्या विराट कोहलीला हे ना सोना. आणि इथं तंदूर वडापावचं दूध तर काहीच खरंच सांगते मी मस्तपैकी इथं आम्ही 2 BHK घेतलेला आहे. इथं रोज वडापाव खायला येणार विराट कोहली. काय रे सोना हे ना. तर चला आता वडापाव घेऊन जाऊया आपण घरी. काय बोलला परत बोल. आमचा रूम बघा कोणता आहे दाखवू. हं. ते 10व्या माळ्यावर आहे गाईज. 10व्या माळ्यावर. हे बघा मस्तपैकी पार्सल घेऊन जाऊ खाऊ घरी. थंड होऊन जाईल. चल टाक. मन घेत आतापासून खायचं मन होतंय मला. काय करू. व्यवस्थित मस्तपैकी निघाला आम्ही गाडीवर आमच्या निळवादळवर. ड्रायव्ह आणि लक्षात ठेवा हीच बिल्डिंग आहे. तो रूम आम्ही घेतला इथं. हे बघा छान आहे का कमेंट करून सांगा. आणि आता निघालोय आम्ही. बघा किती काळो पडलाय गाईज. पाऊस पण भरून आलाय. पटकन जायला घरी. हे बघा गाईज मस्तपैकी घरी आलो आम्ही आणि सोनूनी वडापाव काढला आणि आमचे बाबा बसले इथं. हे बघा बाबा. हे बघा मस्त तंदूर वडापाव द्या बाबाला जरा. तंदूर चीज वडापाव. तंदूर चीज वडापाव आहे का. हे बघा मस्त पैकी. हे बघा मी पण खाते आता. ओहो. फुल तंदूर केलाय. बाय छोटा रिमोट इकडे तिथं होते दोन्ही बी. हे बघा होय होय मस्त आहे गाइस एकदम यार. मजाच येऊन गेली. बाबा खा. कुठे थंड आलाय. अशा प्रकारे विचारा कसलं म्हणा. कसं आहे हो? बाबा टेस्ट कशी आहे. लय भारी म्हणे. औषधांच्या बचतीचा वायदा शेतकऱ्यांचा फायदा. तर मस्तपैकी वडापाव खाऊन झालेला आहे. आता तो गेलाय तंदूर चीज वडापाव होता. तो गेला इथे.
तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. मोठे चाटूशी होत होते वाई किती मस्त होता. अजून एक खावीशी वाटत. सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा, थांब थांब चॅनलला थांब जॉईन थांब करा. माझे डायलॉग मार. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला लाईक केलं. चला चॅनल बाय लाईक गुड करा. नाईट, नमरात्र.